मित्रांनो, आज आपण बैलगाडा शर्यतीसाठी जाणार आहोत. एक बैल आपण माणिकवाडी येथे भरलेला आहे आणि आता आपण दुसरा बैल भरणार आहोत आणि आपण तो घेऊन जाणार आहोत. बच्चे सावडे येथे मैदान आहे. पाला बैलांच्या पायाखाली टाकण्यात येत आहे. वाईला का ब्रिज जा केला गाडी बघ. नाही, उद्या सर्व्हिसिंग करायचं आहे. काल हे केलंय, ऑइल बदली केली गाडीची. उद्या चल की बैल कुठं आहे बघूया. तिथनं आणूया की व्हिडिओ करून. आता आपण दुसरा बैल आणण्यासाठी जात आहे. आला 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 आडवं करायला पाहिजे त्याला. का चुकले, उभं नाही चालत. हिंद केसरी पैलवान काय नाव आहे? अमन पाटील. हनुमंत पाटील सुरू यांचा बैलाचं नाव काय? सर्जा नाव आहे बैलाचं. यूट्यूबवर टाकायचं. ही आपली गाडी आहे. हे पहिल्या बैलाचे मालक इकडं जयराज रेटरेकर. आता दुसरा बैल बघा पाहुण्यागत कसा आत तोडतोय. अशा पद्धतीने आता आपण शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि मैदानाकडे जात आहे आपण. भरपूर मोठ्या संख्येने गाड्या वगैरे आलेल्या आहेत आपापली बैल घेऊन. आपण आता मैदानाकडे चाललोय. बघेल तिकडे गाड्या आणि बैल हेच आपल्याला दृश्य दिसत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. बच्चे सावडे वारणा नदीकाठ कांदे मांगलेच्या बाजूला हे मैदान आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बाउंड्री लगेच.
सुटला या मैदानात चांगल्या क्रमांक 13 सुटला आणि 13 मध्ये सुंदर अशी गाड्याच्या पाण्यात एक टाकी गिरवलं रस्त्याला आहे. सुंदर गाडी पळते. हॅलो तिकडे आज वर कुठे आता पाठीकडे आज जातो नाही तो कॉर्नर मारला रस्त्यावर वर रस्त्यावर डांबरे आज यायला लागली म्हणून म्हणलं रस्त्यात थांबतोय. टांग तिथं ठेवा टांग इथं ठेवा तुमची. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना दिसत आहे. मागाशी सुंदर अशी गाडी पडली मनोमलेकरांच्या सोन्याची त्याबद्दल अभिनयावर कार्यवाही करणं या ठिकाणी 300 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन कर्त्यांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा असा हा उद्योग. ओ मामा ओ वयस्कर माणसाची समोर उभी आहे. आता तुमच्या डोळ्याच्या एका माणसाने टोका खाल्ला या मागे या नका थांबू पुढं. आवा आबा सांगा ना त्यांना एकदा सांगा त्यांना कारण ह्या वयाची माणसं असं म्हणतात आमचं आयुष्य गेलं बघण्यात. मागे या म्हणून एक नंबर तासावर दे. सुशांत शेणेकर यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करताना 100 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनापूर्वक तर अशा प्रकारे मैदानात आता आपण आलेलो आहे. फक्त ॲम्ब्युलन्स दादा डॉक्टर नसतो लक्षात घ्या. डॉक्टर साहेब दवाखान्यात असते त्यांच्याकडून दूरनंतर घेतात आता जाऊ द्या तालुक्याला. यामुळं बघणारे आनंद क्षणाचा खाटवर 6 महिने पण राहिला तर अजिबात वेळ लावू नका. सगळेजण पाठीमागे या. कोणी आडवं थांबू नका. छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळते अशा प्रकारच्या आयोजनांमुळे. चौदा सुटला या मैदानाचा आणि 14 मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात. सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालू. कोण होणार 26 साली पात्र
आणि अतिशय सुंदर सुंदर गाडी पळते लाईटर आणि शाहीरची गाडी. अलीकडं बाजीनाना पलीकडं वैभव दोघात लढा. गट क्रमांक 14चा निकालाय. तास क्रमांक 3 वरून धावली गाडी. अमर कदम 32 ही गाडी विजय झाली. विजय बैलगाडी मालकाचं त्यावर असता बाजीनानाचं हार्दिक असं अभिनंदन आहे. सुंदर अशी. तर आपण बघायला लागलाय मोन्या बैलाचे मालक धुमाळवाडी 1 नंबरचे मालक आणि त्यांना भेटाय त्यांचे मित्र आलेले आहेत मैदानात आणि आपल्या माणिकवाडी महादेवाडीचे मित्रमंडळी पण आहेत. बैलांचे मालक जे आपण बैल घेऊन आलोय त्यांचे मालक आहेत ही दोघे जण. अशा तऱ्हेने बैलगाड्या खाली जात आहेत आपापल्या जागेवर जाऊन थांबणार आणि परत धावत इकडे डेस्टिनेशनकडे येणार. 21 ते 25 वाले आणि 16 ते 20 वाले पाय उचला पटपट गाड्या द्या. 16 ते 20 वाले अशा प्रकारचे हे मैदान 1 नंबर तासातले मागे यावं. या सगळे मागे या. बच्चे सावर्डे येथे आयोजित केलेलं आहे. बघणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आपापल्या बैलांना त्यांच्या स्टार्टच्या जागेवर घेऊन जात असताना बैलगाडा मालक चला भाऊ मित्रांनो इकडे बघा. इकडे कुस्तीवाले गार कुस्ती. हो बघा इकडे जाऊ. बघा इकडे. आणि शेवटचा 1 मिनिट राहिल्यानंतर खाली गाड्या खाली सोडल्या जाणार नाहीत. लक्षात घ्या. 16 ते 20 वाले पाय उचला. 16 ते 20 वाले 7 तास आहेत काय? 7 तो फायनल आहे म्हणजे आता बघा काय निश्चित आहे. लक्षात घ्या पंच एकही गाडी सायरन वाजल्यानंतर खाली सोडायची नाही कारण 5-5 न फेरे जाते. लक्षात घ्या खाली प्रॉब्लेम असल्यामुळं आणि बैलगाडी मालक विनाकारण वेळ लावणारे लक्षात घ्या आपल्यासाठी मैदान थांबवलं जाणार नाही. दुसरा सायरन वाजला की त्यानंतर एकही गाडी खाली सोडली जाणार नाही. लक्षात घ्या. खालीवाले आहे का मैदानात या की स्टेज जवळ बराच वेळ लागतोय मैदानाला गती लागू द्या. अजिबात वेळ लावू द्यावं का. 16 सुटला या मैदानातला गट क्रमांक 16 सुटला आणि 16 मध्ये 6 गाड्यांमध्ये चालू आहे. कोण होणार सेमीसाठी पात्र. अटी आणि तटीची कोण कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं निर्वाद वर्चस्व समजायचं नाही कमी लेखायचं नाही. सुंदर अशा 7 गाड्या आणि 7 कोण होणार सेमीसाठी पात्र. अतिशय सुंदर लढत झाली. अटी बैलाचे मालक पैलवान सुरेश चौगले पारे यांच्याकडून समालोचन करताना या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि बिटाड्यावर रावणीकरांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. गाडी क्रमांक
17चा निकाल आणि निकाल 17चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न नेरले या गाडीचा आपण गॅस भरायला गेलेलो होतो बैल सोडून आणि आता आपण नदीच्या पुलावरून छोट्याशा जात आहोत. नजारा बघण्याला येत होता त्यामुळे म्हटलं शूट करावं. असा छोटासा पूल आहे. मोरणा नदी आहे. इकडे बघा मस्त काही गोळा करायचा आहे. वर थकण्याची शक्यता